UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमदारांच्या शपथविधीमध्ये नाट्य, ईव्हीएम विरोधात मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतलेला चाचणी मतदानाचा निर्णय। उद्या शरद पवार मार्कडवाडीमध्ये जाणार, मात्र शरद पवार येण्यापूर्वी मार्कडवाडीमध्ये फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर। उपमुख्यमंत्री पदानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागानं जप्त केलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, पार्थ पवार सुनेत्रा पवारांचंही अभिनंदन। संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव, राऊतांचा आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला। संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर, मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं असतं का, दादांचा सवाल। पालिका निवडणुकीमध्ये शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ, फडणवीसांकडून संकेत। महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं, ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात। मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। राऊतांच्या मेंदूचं खेळणं झालंय, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचं प्रत्युत्तर, तर संजय राऊतच पवारांच्या हातातील खुळखुळा असल्याची प्रवीण दरेकरांची टीका। राज ठाकरेंसोबत जाण्याचा फडणवीसांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय, याबाबत शिंदे फडणवीस चर्चा करतील, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप, विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार, नाना पटोलेंसह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा, तर विधानसभा निवडणुकीवेळी समन्वय नसल्याचाही आरोप। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते, 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का, भास्कर जाधवांचा सवाल। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून दादांचे मिश्किल टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखं उशिरा करणार, अजित पवारांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा। विधानसभेच्या सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड होणार, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। संधी मिळाली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला तयार, एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींचं विधान, ममता बॅनर्जींचं वक्तव्य काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी कारवाई, तत्कालीन बँक संचालकांकडून वसुलीचे आदेश। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर CSMT ते गोरेगाव ब्लॉक असणार। कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक, करमळी वेरणा स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं करणार। 3 दिवस राज्यावर पावसाचं सावट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारासह मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुष्पा 2 चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, जगभरात 294 कोटी तर देशभरात 175 कोटी कमावले। पुष्पा 2 चित्रपटानं जवान चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।